राज्यात महिला सुरक्षेचा आणि कर्मचाऱ्यांच्या शोषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी एक संतापजनक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे। बीड येथील एका नामांकित आश्रमशाळेच्या संस्थाचालकाने आपल्या पदाचा आणि पैशाचा गैरवापर करत गुंडागिरीची परिसीमा गाठली आहे। हक्काचं वेतन मागण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करत तिच्या पतीला शासकीय कार्यालयातच अधिकाऱ्यांच्या समोर बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। संस्थाचालकाच्या या संपूर्ण मारहाणीचा आणि अरेरावीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आधीच बीड मधील विलास घुले मारहाणीचं प्रकरण ताजं असताना आता महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ या घटनेनं पुन्हा एकदा बीड मधील या नव्या घटनेचा महिला सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कायदा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। नेमकं काय घडलंय, कोण आहे हा संस्थाचालक आणि या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत कोणती कारवाई केली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। बीड मधील एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकाची गुंडागिरी समोर आली आहे। बीड जिल्ह्यातील अंतरवण पिंपरी तांडा येथील आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी सुरेखा चव्हाण यांनी संस्थाचालक दिनेश लाला पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आणि शोषणाचे आरोप केले आहेत। सुरेखा चव्हाण यांनी आरोप केला आहे की त्यांना शाळेत स्वयंपाकाचं काम करण्यासोबतच संस्थाचालकाच्या घरी जाऊन धुनी भांडी करणं, झाडू पोछा करणं तसेच फरशी पुसणं यांसारखी कामं करण्यास भाग पाडलं जात होतं। इतकंच नव्हे तर संस्थाचालकाच्या शेतात जाऊन खुरपणीचं आणि कापूस वेचणीचं काम करण्यासाठीही त्यांच्यावर दबाव आणला जात होता। जेव्हा या महिला कर्मचाऱ्याने शाळेव्यतिरिक्त इतर घरची आणि शेतातील कामं करण्यास स्पष्ट नकार दिला तेव्हा सूडबुद्धीने संस्थाचालक दिनेश पवार यांनी गेल्या काही 7 महिन्यांपासून त्यांचे हक्काचे मासिक वेतन रोखून धरलं। गेल्या 6 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या महिला कर्मचारी सुरेखा चव्हाण आणि त्यांचे पती सतीश राठोड या अन्यायाविरुद्ध तक्रार करण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या शासकीय कार्यालयात गेले होते। मात्र तिथेही संस्थाचालकाची गुंडागिरी सुरूच राहिली। संस्थाचालक दिनेश पवार यांनी शासकीय कार्यालयातच शासकीय अधिकाऱ्यांच्या देखत सुरेखा चव्हाण यांचे पती सतीश राठोड यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली। या मारहाणीचा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी कॅमेऱ्यात कैद केला असून हा व्हिडिओ सध्या समोर आल्यानंतर बीड मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणात सुरेखा चव्हाण काय म्हणाल्यात ते पाहूयात। मी सुरेखा विष्णू चव्हाण आश्रमशाळा पिंपरी तांडा येथे दिनेश लालाजी पवार यांच्या संस्थेवर काम करते, स्वयंपाकी पदावर काम करते। ते म्हणते की रानात कामाला या, घरी कामाला या, त्याच्यामुळे मी नकार दिला तर ते म्हणते तुझी पगार काढल्या जाणार नाही, त्याच्यामुळं माझी पगार बंद केली। त्याच्यामुळं माझे पती आलते ऑफिसला आलते तिथं संस्थाचालक दिनेश लालाजी पवार हे आलते आणि ते येऊन शिव्यागाळ केले आणि तिथं मारामारी केली आणि त्यांना मारलं, 2-3 धक्के मारले। पगार बंद केली, आम्हाला घरी न कामाला जाण्यामुळं पगार बंद केली आणि रानात कामाला पाठवते त्याच्यामुळं पगार बंद केली आणि ते म्हणले की तुझी पगार काढल्या जाणार नाही, घरी कामाला यावं लागन आणि रानात कामाला जावं लागन। रानात खुरपायला लावते, कापूस वेचायला लावते, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात ऊस खुरपायला जा म्हणतात आणि कापूस खुरपायला जा म्हणतात, दिवाळीच्या सुट्टीला कापूस वेचायला जा म्हणतात आणि घरी स्वयंपाकाला कामाला या म्हणतात। नाही काम केलं तर काय म्हणते? नाही काम केलं तसंही बंद करते, नाही काम केलं तसंही बंद करते आणि तुमची पगार काढणार नाही म्हणते। शासकीय कार्यालयातील या राड्यानंतर पीडित कुटुंबाने थेट पोलीस ठाणे गाठले। या प्रकरणी बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संस्थाचालक दिनेश लाला पवार यांच्या विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे। तर मी आज 11-11:30च्या दरम्यान समाज कल्याण ऑफिसमध्ये गेलतो। आमची पत्नी दिनेश लालाजी पवार हे संस्थाचालक आहेत। त्यांच्या संस्थेवर स्वयंपाकी या पदावर 2013 पासून कार्यरत आहे। त्यांची फेब्रुवारी महिन्यापासून पगार सही बंद केल्यामुळं तक्रार द्यायला समाज कल्याण ऑफिसला गेलो होतो। तर दिनेश पवार साहेब खालून आल्याच्या नंतर डायरेक्ट मला शिवीगाळ केली। तेव्हा आमची पत्नी खाली गेली होती, शिवीगाळ केली, असे शब्द वापरले, मग 2 झापडी मला मारल्या। मग त्याच्यानंतर आमची धराधरी झालीच्या नंतर साहेब लोक सगळे आले। क्षीरसागर साहेब हे संचालक तिथले क्षीरसागर साहेब स्वतः तिथं आले, तिने सोडासाडी केली। मग त्यांच्या तावडीतून मला सोडून बाजूला केलं, मग त्यांना मध्ये नेलं। मध्ये जाताना त्यांनी धमकी अशी दिली
की बाकी तुझ्या पत्नीला तुला दोघांना मारून टाकीन म्हणे, तू कुठला कोण आहे म्हणे, तुझ्याकडे काय म्हणे, तू मला पुरणार आहेस का म्हणे, माझ्या तुझ्यासारखे 56 मी बुजून टाकले असते तरी बी सांगता येत नाही म्हणे, तू शिवी घाळ केली, पत्नीला बी घाण घाण शिव्या दिल्या, सांगू शकत नाही मी, लई घाण घाण शिव्या दिल्या सर. त्याच्यानंतर मग ते मध्ये गेले आणि मग मी थोडंसं घाबरलो आणि मी पोलीस स्टेशनला धाव काढली सर. या प्रकरणामुळे आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या शोषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान या संदर्भात संस्थाचालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा, त्यांच्या हक्कांचा आणि महिला कर्मचाऱ्यांवरील शोषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सरकारी कार्यालयातच एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबासोबत असा प्रकार घडल्याने कायदा सुव्यवस्थेबाबतही अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.